नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। राष्ट्रीय अल्पसंख्यक संघ के जिला अध्यक्ष शेख रसूल शेख मोहम्मद ने दिनांक 17 फरवरी को थाने के थानेदार को एक ज्ञापन सौंपा। पशु परिवहन करने वालों पर बलपूर्वक हमले रोके जाए और नियमानुसार कार्रवाई की जाए। मंडी के बाहर पुलिस तैनात की जाए और पशुओं का निरीक्षण कर उन्हें मंडी में लाया जाए, लेकिन यदि पशु बकरी मंडी में पाए जाए तो उनके खिलाफ उचित कार्रवाई की जाए, ऐसी मांगी गई। आमची निवेदनमध्ये जे गोष्टी नमूद आहे त्यात बाजारामध्ये जे लोक ढोरं घेऊन येतात इक्यासाठी आणि काही लोक चोरीचे पण जनावर तडी आणून इकून टाकतात, परंतु जे शेतकरी कष्टकरी लोक आहे याचा जे लहानचा मोठा जनावर करणं आणि त्याच्या हातातला येणारा पैसा हे नष्ट होऊन राहिला। त्यासाठी आम्ही जे निवेदन दिले ते निवेदन मध्ये आमचं असं नमूद आहे की जे काही जनावर इकेले आणतात व वाहतूक होते त्याची तपासणी करा आणि रीतसर मूळ मालकाला त्याचा जनावर त्याला भेटायला पाहिजे, अशी आमची निवेदन मध्ये नमूद आहे। शेतकरी शेतमजुरावर हल्ले जे होणार आहे ते हल्ले थांबायला पाहिजे असा निवेदन मध्ये नमूद आहे। कारण की खूप ठिकाणी शेतकरी शेतमजूर व व्यापारी यायले मारहाण झालेली आहे व ड्रायव्हरचा तर जीव जायापर्यंत लोकांना मारेल आहे, परंतु त्याची कोणती शहानिशा ना करता जे लोक कायदा आपल्या हातात घेतात ते लोकांना कठोर शिक्षा मिळायला पाहिजे व असे हल्ले थांबवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। माननीय एसपी साहेब त्यांना हे गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि आता सध्या आमचे ठाणेदार जळगावचे ते कर्तव्य दिसलेले आमचे ठाणेदार आहेत ते बुलढाणा जिले से मनोज सनानसे की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।